हॅलो, मी पंकज आणि आज आम्ही चाललोय जीवदान गडावर. जीवदान गड ते वानरलिंगी सुळका आपण थोडा थरारक अनुभव घेणार आहोत इथला आज. सो आम्ही चाललो आणि हा आमच्यासोबत का चाललाय का माहिती नाही. हा वाटाड्या आम्हाला वाट दाखवत नसून आमच्यासोबत चाललाय, आमच्या मधोमधून चालत होता. आणि थोडं अंतर चालल्यानंतर आम्ही ते थांबलो आणि थोडा अंदाज घेतला पुढचा की कसं कसं जायचं आहे, किती पथ अजून चालायचं आहे. थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला अशी एक वाट मिळाली जिथे मधमाशा आल्या होत्या. आणि नंतर पुढे जाऊन आम्हाला समजलं की या मधमाशा इथे पाणी प्यायला आल्या होत्या. थोडीशी भीती वाटत होती कारण मधमाशांमधून एवढ्याशा वाटेमधून जायचं होतं आणि त्याच वाटेच्या एका बाजूला त्या मधमाशा होत्या. तिथे थोडंसं पाणी होतं पण तिथे त्या आलेल्या पाणी प्यायला आणि खूपच भीती वाटत होती. त्याच्यामुळे पूर्ण फेस कवर करून आम्ही जाण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्याकडे एक रुमाल होता, मी तो रुमालच घेतला. पण थोडीच अंतर चालल्यानंतर मला थोडी भीती दूर झाली माझी. त्याच्यानंतर थोडं कम्फर्टेबल वाटल्यानंतर मी टोपी वगैरे काढून कम्फर्टेबली गेलो वर आणि नंतर बिंदास चाललो वर. थोडं पुढे गेल्यानंतर हा असा एक असा रस्ता मिळाला जिथे खूप रस्सीच्याच आधारे जाण्याचं एक टास्क होता. पाय घसरत होते तरी पण आम्ही रस्सीच्या आधारे पुढे गेलो आणि खूप उंच आणि खूप मस्त असे बुरुज होते पुढे. इथली परिस्थिती थोडीशी अवघड आहे, म्हणजे पूर्ण तुटलेलंच आहे अवस्थेत ते सर्व गोष्टी. त्याच्यामुळे थोडासा अवघड वाटतो हा रस्ता. त्याच्यानंतर पुढे वर गेल्यावर आम्ही थोडं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला कारण आम्ही रॅपलिंग करायला खूप वेळ होता. हे आम्हाला समजल्यानंतर आम्ही पूर्ण गड भटकलो. भटकंती गेली पूर्ण गडावर. त्याचा एक आढावा घेतला कसं काय काय आहे तिथला गड, तो पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तिथले जे बुरुज होते ते काही प्रमाणात तुटलेले होते आणि आम्ही मागच्या बाजूला पण गेलो थोडं चालत चालत वाटा शोधत शोधत. आणि इथे गेल्यानंतर थोडं ते जवळून बघण्याचा प्रयत्न केला आणि इथून खालचे गाव वगैरे कसं दिसतात हे बघितलं. इथे गेल्यानंतर एकच मनात विचार होता की कसं काय महाराजांचं लक्ष, महाराज इथून लक्ष ठेवत असतील किंवा महाराजांनी हे बघताना हे कसं दिसत असेल खालचं दृश्य, हे थोडं अनुभवण्याचा प्रयत्न केला, एक इमॅजिन केलं. तिथे खूप छान वाटत होतं की महाराज इथे आले होते आणि इथला परिसर, या परिसरात वावरले महाराज. सो ते बघून पण आताची परिस्थिती खूप गंभीर आहे. इथले बुरुज कोसळायला लागलेत, त्या बुरुजांची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. आणि तिथून आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर इथे थोडासा ते टाईट आहेत की नाही ते बघितले आणि रस्सी, कारण त्याच्याच आधारे पूर्ण जायचं होतं. आणि तिथून मी स्टार्ट केली जर्नी. हा एक थरारक अनुभव होता. ड्रोन होता सोबत शूट करण्यासाठी. ही मुलगी, त्यांचं ते चाललं होतं काम आणि त्याची टीम खूप छान होती. त्यांनी खूप छान मॅनेजमेंट होती चांगली त्यांची. त्याच्यानंतर ते खूप कॉन्फिडन्सली सांगत होते आम्हाला सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आमचा अजून एक थोडा विश्वास वाटलेला. गायडन्स खूप छान होता. त्यानंतर ही जर्नी स्टार्ट केली. थोडंसं पुढे गेलो आणि नंतर खाली बघितलं आणि खालचा किती काय अंदाज आहे, किती खोली आहे याचा अंदाज घेतला. आणि मी पुढे थोडं गेल्यानंतर खूप मस्त वाटलं पण थोडी भीती वाटतही होती कारण हे पहिल्यांदाच मी करत होतो. आणि तिथे गेल्यानंतर मध्येच थांबलो आणि अशा पद्धतीने हा ट्रेक आम्ही कंप्लीट केला. हा व्हिडिओ काढला आहे रोहन पाटीलने. सो आणि ह्या ट्रेकचं क्रेडिट मी रोहनलाच देईल कारण त्याच्यामुळे हा मी ट्रेक केला. सो थँक्यू सो मच रोहन. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार. थँक्यू सो मच ऑल.